विशाल सर तुम्हाला भीती वाटते का? शिक्षा फाटली आवड झाली हो, आवड झाली. बघा धपकन झाडं पडलेले आहेत. बघा पर्स अडचण निघाली. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण करणार आहोत ट्रेकिंग ब्लॉग. आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे, आज आम्ही चाललो आहे कोराईगडवरती. मावळ तालुक्यातील खूप फेमस गड आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलं की आम्ही तुंग किल्ल्यावरती गेलो होतो आणि तो अनुभव कसा आहे तुम्ही आमच्या ब्लॉगमधून अनुभवला असेलच. तर आजचा जो प्रवास कसा असणार आहे कोराईगडचा, तो इतिहास आम्ही तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू. आमच्यासोबत राहा. आज आमच्यासोबत आहे आमचे नेहमीचे मित्र विशाल सर जायबाई आणि विशाल सर मोरे सर. तर आज आम्ही निघालो आहोत. आता आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये आणि थोड्याच वेळात आम्ही आता निघणार होतो इथून. मित्रांनो, पुण्यापासून कोराईगडाचं अंतर आहे 93 किलोमीटर. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी येण्याकरता 2.5 तास लागतात. त्याचप्रमाणे तळेगावपासून कोराईगडाचं अंतर आहे 62 किलोमीटर. म्हणजेच 1.5 तास या ठिकाणी लागू शकतो. तर आता मी आंबावणे गाव सोडून थोडं पुढं आलोय आणि या ठिकाणी बघू शकता हे जंगल लागले आम्हाला. रस्त्या दोन्ही साईडने एवढी घनदाट झाडी आहे, पूर्ण जंगल आहे, पूर्ण थंडी गारवा सर्वच आहे इथं. बघू शकता किती घनदाट जंगल आहे हे. आणि सर म्हणतात की बाबा इकडे येऊन पैसा वसूल झालाय आमचा. सर झालाय का पैसा वसूल कार्यक्रम आज? तरी आमचा एक अपेक्षा आहे की पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडला तर आणखी खूप मजा येईल. कोराईगडच्या पायथ्याशी एक पार्किंग आहे, त्या ठिकाणी पॅन पार्क आहे. या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क केलेली आहे, बघू शकता. आणि हा आहे आपला कोराईगड. या ठिकाणी आपल्याला चढाई करायची आहे. आता मी आहोत शहापूरमध्ये. हा गड चढण्या अगोदर मला वाटतं 1 ते 2 किलोमीटर पायवाट आहे. या जंगलातून आपल्याला जायचं आहे. ही आपली जी पायवाट आहे तुम्ही बघू शकता. निसर्गरम्य वातावरणात लपलेला कोराईगड हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आम्ही या गडाच्या पायथ्याशी हळूहळू पोचत आहे. हे बघा आता आम्हाला हा गडाचा बुरुज जो आहे हळूहळू दिसू लागला आहे. आणि आमचा एक वाघ विशाल सर हळूहळू दिशेने कूच करत आहे. तर आम्ही निघालो आहे, बऱ्यापैकी गडाच्या पायथ्याशी पोचणार आहेत आम्ही. हे बघा या ठिकाणी काही पर्यटक आम्हाला भेटलेले आहेत. मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आम्ही आता पोचलेलो आहोत. हे बघा हा गड आहे. पण झालं आहे काय, आमचा एक रस्ता चुकलेला आहे आणि काही पर्यटक पण भेटले आम्हाला. ते म्हणले की हा रस्ता नाही आहे, तुम्ही चुकीच्या मार्गाने आलात. तर आता आम्ही दुसरा पर्यायी मार्ग शोधला आहे, आम्ही तिकडनं जातो आहे. तर रस्ता चुकला याचं काही वाईट तर वाटत नाही आहे. उलट अजून जास्त निसर्ग फिरायला भेटतो आहे, किल्ला फिरायला भेटतो आहे. आणि आजचा पूर्ण जो दिवस आहे तो किल्ल्यावरतीच घालवायचा आहे आम्हाला. सो चला निघूयात. हा तो मार्ग आहे आणि या नवीन मार्गाने आम्ही निघालो आहे. आणि रस्ता थोडासा बिकटच आहे, पण पायवाट आहे, जायला जाऊ शकतो सहजपणे. सो जास्त काही टेन्शन नाही आहे. हे का आमचे 2 जे मित्र आहेत ते पुढं पोचले सुद्धा आहे. किल्ल्याचा दुसरा मार्ग सापडलाय आम्हाला आणि त्या मार्गाने आम्ही येतोय. थोडी वाट निसरडी आहे, काळजी करून या. किती मस्त अशी घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये आपल्याला या किल्ल्यावरती रस्ता थोडासा अवघड आहे. आम्ही रस्ता चुकलोय, पण ठीक आहे, आम्हाला निसर्गाचा आनंद घेण्याचा एक चान्स मिळाला आहे. मित्रांनो, हा गड चढत असताना पायथ्याशीच आम्हाला ह्या वेलीवरती हे एक विशिष्ट प्रकारचं फळ आढळलं आहे. हे मला तर समजलं नाही काय आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचं फळ आहे, टणक आहे. सांगू शकता काय नक्की, मला तर समजलं नाही. किल्ल्याच्या भोवती चालताना बघू शकता हा खडकांचा दगडांचा जो भाग आहे एक विशिष्ट गुहेप्रमाणे आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय. या ठिकाणी किल्ल्याच्या या दगडामध्ये माकड आणि त्याची आई बघा कसे बसलेत. हा नजारा की आपण डायरेक्ट डोंगरावर चढाई करूयात, परंतु ते रस्ता शोधायला गेल्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही आहे. त्यांची मदत करायला गेले आहे आमचे विशाल मोरे सर. आणि त्यांनी जे बूट घातले ते बिलकुल बरोबर नाही आहेत. त्या सरांचं म्हणणं असं आहे की बूट तुम्ही चुकीचा निवडलाय आणि सुखरूप ते खाली येत आहे. आता पूर्ण जंगल ट्रेक करायचं आहे, परत वर जायचं आहे. मित्रांनो, काही लोकांच्या सांगण्यावरून असं वाटतं की हा फॅमिली ट्रेक आहे असं म्हणणं आहे त्यांचं.
परंतु आमचा रस्ता चुकल्यामुळे हा फॅमिली ट्रेक होऊ शकत नाही. हा जो रस्ता आहे उतरायचा पायवाट घसरडे आहे आणि आमचे जे विशाल मोरे सर आहे यांचे जे शूज आहेत ते अतिशय घसरडे आहेत. त्यामुळे त्यांनी काय केले, शूज काढलेत आणि ते आता पारंपरिक पद्धतीनं घसरत घसरत खाली चाललेत. विशाल सर, तुम्हाला भीती वाटते का? आवड झाली हो. सर जरा घाबरलेत कारण उतार खूप आहे आणि या पायवाटेच्या साईडलाच बघू शकता ही डायरेक्ट दरी आहे आणि या दरीला घाबरून ते या पायवाटेने जात नाहीयेत. पण बघूयात, शेवटी ते आता संकटावर मात करून चाललेत पुढं. सर जय भवानी सर. सरांना त्यांनी आधार दिलाय, शाब्दिक आधार दिलाय, पण ते खूप घाबरले असले. त्यांची परिस्थिती बघू शकता तुम्ही. आणि बघा फायनली ते खाली पोचलेत. आमचे विशाल मोरे सर उतरताना बघा धपकन झाडावर पडलेले आहेत आणि त्यांच्या कपड्यांचा अवतार बघून तुम्हाला समजेल की ते कशा प्रकारे त्यांनी त्यांचा जीव वाचवलाय. सर, या घसरड्या पायवाटाबद्दल तुम्ही काय सांगाल सर? आपली मजा घेतात बघा ट्रेक चांगली जिरली आमची. मित्रांनो, काही फांदी मी पकडली आहे. असं पकडत 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 आम्ही हा जो रस्ता आहे तो पार करतोय. वेलीच्या साह्याने उतरायचा. मावळ बेअर गिल्स. मित्रांनो, या गडाच्या पायथ्याला बघितलं, ही एक शिला आहे आणि त्या शिलेवरती गणपती, एक साईडला मारुती आणि वरती बघा या ठिकाणी तुम्हाला शंकराची एक पिंड दिसते, महादेवाची पिंड ही. मित्रांनो, हा साधा सरळ रस्ता जो आहे किल्ल्याचा तो आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. आम्ही ॲक्च्युली रस्ता चुकलो होतो जंगलामध्ये. आम्हाला असं वाटलं की जंगलातून गेलो तर जास्त थ्रिलर किंवा जास्त एन्जॉय होईल किंवा जास्त निसर्ग पाहायला मिळेल, परंतु आम्ही रस्ता चुकलो आणि जवळपास सगळा गड फिरून आम्ही शेवटी आता पायथ्याशी पोहोचलो. हे बघू शकता या ठिकाणी किल्ले कोराईगड. या ठिकाणी इथून आपण या पायऱ्या आहेत, इथून आपण किल्ला स्टार्ट करतोय. किल्ल्याच्या पायथ्याशी हे एक छोटंसं दुकान आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्नॅक घेऊ शकता किंवा लिंबू पाणी, मॅगी. काका, तुमचं नाव काय? कराळे, शंकर कराळे. शंकर कराळे साहेब. रोहिदास कराळे. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पायऱ्याची चढाई करतोय आणि ही किल्ल्याची पहिली पायरी. आपण या ठिकाणी नतमस्तक होऊयात आणि किल्ले चढायला चालू करूयात. हां मित्रांनो, आपण आता कोरीगड किल्ल्यावरती चढाई सुरू केलेली आहे. सकाळचे 11 वाजलेत आणि आता गड चढायला सुरुवात केली आहे. बघूयात किती मिनिटात आम्ही पोहोचतोय. मला किल्ल्याचे जे मेन पायऱ्या आहेत, जो मेन रस्ता आहे. मित्रांनो, किल्ल्याचा पहिला जो टप्पा पार केल्यानंतर या ठिकाणी ही एक छोटीशी लेणी लागली आपल्याला इथं. किती छान पायऱ्या बघायच्या आणि या लेणीमध्ये भरपूर असा मोठा स्पेस आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या या पायथ्याशी गणपती मंदिर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणाहून बघू शकता किल्ल्याचा एक बुरुज दिसतोय आपल्या या ठिकाणी. मित्रांनो, किल्ले चढाई करायसाठी इथं रेलिंग आणि पायऱ्या आहेत. अतिशय इझीमध्ये हा गड तुम्ही चढू शकता आणि हाईटला खूप छोटा आहे. तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी येऊ शकता. मित्रांनो, किल्ल्याचा दुसरा टप्पा पार केल्यानंतर या ठिकाणी ही एक गुहा आहे, बघू शकता. या ठिकाणी किल्लेदार, गडप्रमुख किंवा शिपाई यांसाठी इथं बसण्याची जागा होती. तसेच त्यांना पिण्यासाठी या ठिकाणी पाणीसुद्धा आहे. मित्रांनो, किल्ल्याचा तिसरा टप्पा पार केल्यानंतर या ठिकाणी आपला बुरुज दिसला आहे आणि त्यानंतर ही एक गुफा आहे. या ठिकाणी सैनिकांना बसण्यासाठी जागा आहे भरपूर आणि या ठिकाणी भरपूर जागा आहे. थोडी पडझड पण झालेली आहे काळानुसार.
मित्रांनो, किल्ल्याचा तिसरा टप्पा पार केल्यानंतर या ठिकाणी हा गणेश दरवाजा या ठिकाणी लागतो. बघू शकता अवाढव्य हा दरवाजा, मजबूत बांधकाम, मोठे मोठे सुबक या ठिकाणी बुरुज आणि हा लाकडी दरवाजा बघू शकता. किती मोठा दरवाजा आहे, अजून देखील किती मजबूत आहे हा. मित्रांनो, या किल्ल्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे मला जे वाटलंय ते म्हणजे या किल्ल्याची मजबूत तटबंदी. हा किल्ला जवळपास 500 ते 600 वर्षापूर्वींचा आहे. 1300 ते 1400 या काळातील हा किल्ला आहे, परंतु याची तटबंदी बघू शकता एवढी मजबूत आहे. अजूनसुद्धा इथलं बांधकाम जे आहे ते खूप मजबूत आहे. आणि या किल्ल्यावरून दिसणारा हा मावळ तालुक्यातील हा परिसर अतिशय सुबक सुंदर. मित्रांनो, फायनली आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो आहे. 11 वाजता आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली होती आणि आत्ता झाली आहे 11:25. म्हणजे रमत गमत सहजरित्या आम्ही या ठिकाणी 20 ते 25 मिनटामध्ये पोहोचलो आहे. तुमची चालायची क्षमता जर जास्त असेल, चांगली असेल, तर तुम्ही हा 15 ते 20 मिनटात चढू शकता. ओके, तसं मिनिमम आरामात तुम्ही 25 ते 30 मिनटामध्ये या किल्ल्यावरती येऊ शकता. मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत जी किल्ल्याची तटबंदी आहे ती अतिशय सुबक सुंदर आणि अजूनसुद्धा मजबूत आहे. या ठिकाणी काही किल्ल्यावरती पडझड झालेली आहे, परंतु जे मेन कार्य करतो या ठिकाणी तटबंदीचं ते अजून सुरेख मजबूत आणि टिकाऊ आहे. याची प्रथम तटबंदी बघून घेऊयात आणि मग नंतर पूर्ण किल्ला बघूयात. या ठिकाणी तळं आहे, मंदिर देखील आहे. तर हळूहळू तुम्हाला मी सर्व प्रकारच्या ज्या काय गोष्टी आहेत या ठिकाणी त्या तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करीन. मित्रांनो, या किल्ल्याची खासियत म्हणजे किल्ल्यावरती खूप मोठा असा परिसर आणि समोर बघू शकता हा निसर्गरम्य वातावरणातला हा मावळ तालुका आणि मुळशी तालुका. या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता ही सहारा सिटी आहे आणि या सहारा सिटीच्या वरतीच हा कोरीगड आहे. याला कोराईगड कोरीगड असे म्हणतात. मित्रांनो, महाराष्ट्राची शान किंवा आपलं जे वैभव आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे गडकिल्ले आहेत. मला वाटतं सर्वांनी गडकिल्ले पाहावेत, भेट द्यावीत आणि इथला इतिहास जगावा, पाहावा आणि इतरांना सांगावा. आपल्या येणाऱ्या पुढल्या पिढीला आपला हा इतिहास नक्कीच समजला पाहिजे आणि त्यांनीसुद्धा हा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, या किल्ल्यावरून तुम्हाला मावळ तालुक्यातील अजून किल्लेसुद्धा या ठिकाणी बघायला भेटतात. ते म्हणजे तुंग किल्ला, तिकोना किल्ला, विसापूर किल्ला आणि लोहगड किल्ला. हे 4 किल्ले या किल्ल्यावरून सहज तुम्हाला दिसतात. मित्रांनो, किल्ल्याच्या उजव्या बाजूला सर्वात उंचावरती हा झेंडा बुरुज आहे. हा झेंडा बुरुज अतिशय सुबक असून पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करतो. किल्ल्यावरती हे पाण्याचं टाके तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे सैन्य होतं त्यांना पिण्याचे पाणी व इतर कामासाठी या ठिकाणच्या पाण्याचा वापर केला जात असे. मित्रांनो, एका लगत सलग या ठिकाणी 3 ते 4 पाण्याचे टाके आहेत. म्हणजे या किल्ल्यावरती जो पाणी साठा आहे तो भरपूर प्रमाणात आहे. जर पावसामध्ये टाकी पूर्ण भरली तर हा जो दरवाजा छोटासा ह्याच्यातनं काय होते, पाणी पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन या दरवाजावरती खाली किल्ल्याच्या खाली जाणार आहे. मित्रांनो, या कोराईगडवरती या ठिकाणी हे मोठं तळं दिसते तुम्हाला. या ठिकाणी पाणी साठवण्याकरता हा बंधारा या ठिकाणी बांधला गेलेला होता आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा साठा जो त्या काळामध्ये होत असे. मित्रांनो, किल्ल्याच्या या मधोमध 2 मंदिरं आहेत. काही इमारती होत्या जुन्या, त्या पडल्या आहेत आता. त्यांचे अवशेष या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, किल्ल्याच्या डाव्या बाजूस या ठिकाणी भली मोठी तोफ आम्हाला या ठिकाणी आढळली आहे. तर किल्ल्यावरती आलात तर ही तोफ पाहायला विसरू नका. मित्रांनो, या गडाला कोराईगड का म्हणतात तर त्याचं खरं कारण आहे कोराई देवी मंदिर. या ठिकाणी बघू शकता हे कोराई देवी मंदिर आहे. या मंदिरावरून या किल्ल्याला नाव पडलं आहे कोरीगड. आणि मंदिरासमोरच बरोबरच ही एक वास्तू आहे, शिवकालीन आहे. बघू शकता किती सुबक आहे.
मित्रांनो, किल्ल्याच्या बॅक साईडला हा एक दरवाजा आहे, याला चोर दरवाजा असं म्हणतात. या ठिकाणावरून तुम्ही बघा, हा रस्ता या ठिकाणी जंगलातून येतोय. किल्ल्यावरील मला ही दुसरी तोफ या ठिकाणी मिळालेली आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजूस म्हणजे चोर दरवाजापासून साधारण 100 मीटर अंतरावरती हा एक वाडा होता आणि हा पुरातन जो वाडा आहे तो आता पूर्ण पडलेला आहे. त्याचे अवशेष जे आहे तुम्हाला या किल्ल्यावरती नक्कीच पाहायला मिळतील. तर या किल्ल्यावरती आल्यानंतर हा वाडा पाहायला विसरू नका. सह्याद्रीच्या कुशीत लपलेला कोरायगड हा इतिहासाची साक्ष देतो. या ठिकाणी किल्ल्यावर सैनिकांना राहण्यासाठी ही घरं होती, या ठिकाणी पडलेली आहे, परंतु अवशेष मात्र शिल्लक आहेत. या किल्ल्यावरती मध्यभागी या ठिकाणी एक पुरातन मंदिर आहे आणि हे मंदिर आहे महादेवाचं. या ठिकाणी पिंड दिसते तुम्हाला. मित्रांनो, या 4 तोफ ज्या आहेत त्या या शिवमंदिरासमोर ठेवलेल्या आहेत आणि हा जो दिसतोय हा दारुगोळा या ठिकाणी. आणि या 4 तोफ बघा, त्यांच्या जे तोफला वाहन करून नेतात ती गाडी स्वायता आहे आणि ही तोफ बघा या ठिकाणून तुटलेली आहे. कारण 400-500 वर्षापूर्वीचा जो इतिहास बघतोय आपण तो अतिशय नाविन्यपूर्ण आहे. मित्रांनो, हा कोरायगड पूर्ण आम्ही बघितलेला आहे आणि तो पाहून आम्ही आता खाली पायथ्याशी उतरतोय. आणि हा किल्ला पाहण्याचा अनुभव आहे तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढे कोणत्या गडावर जाऊ आणि तुमची काय इच्छा आहे ते कमेंट नक्की सांगा, आम्ही त्यानुसार नक्कीच पुढील प्लॅन करू. तर हा ब्लॉग आपण या ठिकाणी संपवतोय. बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. बाय बाय.